नमस्कार. मी अभिजित तोरसकर. मी सातारामध्ये राहतो. मी तुम्हाला कन्सिल वायरिंगचे तोटे याबद्दल माझं जे ज्ञान आहे, म्हणजे सत्य ज्ञान आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पूर्वी जे पट्टी फिटिंग करत होता, पाईप फिटिंग करत होता, ते वायरिंग खरंच खूप छान होतं. त्यामध्ये काय होतात, वायरी अशा सुटसुटीत पद्धतीने जात होत्या. आता जे कन्सिल पद्धत असते ना, त्यामध्ये आपण एकाच पाईपमधनं वळवतो. त्याला तुम्हाला काही ठिकाणी बघता बघा, ट्यूबचे वगैरे जंक्शन असतात. तिथं वरती तुम्ही जर बघत असाल तुम्हाला दिसत असेल तर ते त्या पद्धतीनं तिथून वायर जेव्हा वळते त्यावेळेला आपल्या आतमध्ये कळत नाही की वायर कशी कशी गेली आहे. आपण स्प्रिंगच्या माध्यमातून ते ओढत असताना वायर घासली जाते. वायर घासली जाऊन कितीही चांगल्या क्वालिटीची वायर असली तर त्याचं इन्सुलेशन थोडं तरी निघत असतं. त्या निघणाऱ्या इन्सुलेशनमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं आतमध्ये. ते मॅग्नेटिक फील्ड तुमची लाईन बंद असताना सुद्धा तुम्हाला त्यातून करंट फ्लो जाताना दाखवते. आपण काही ठिकाणी घरात बघतो बघा, एखादा लाईट असा डिम लागत असतो, LED बल्ब थोडासा ब्लिंक करत असतो किंवा काही बटनाचा इंडिकेटर असतो, तो लागत असतो. ह्याचं कारण काय आहे? तर ह्याचं कारण हेच आहे की कुठं ना कुठंतरी वायर घासली जाते, वायर एकमेकात जाम आहे आणि त्यामुळे हे असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला जास्तीत जास्त जे कन्सिल वायरिंग केलं असतं ना, ह्या घरात जास्त दिसतात. जिथे तुम्हाला पट्टी फिटिंग असतं किंवा वरनं दिसणारं वायरिंग असतं ना, तिथे तुम्हाला असा बलाचा प्रकार दिसत नाही की बल असा लुकलुक करतोय, बटनात लाईट लागते. नाही, हे प्रकार तुम्हाला ह्या वायरिंगमध्येच मिळतात. आणि हे वायरिंग तुमच्या बांधकामाची सुद्धा खूप वाट लावतात. म्हणजे काय होतं, तुम्ही जे विटाचं बांधकाम करता ना, हे विटाचं बांधकाम चिरडलं जातं. चिरडून त्यात पाईप बसवली जाते आणि मग ती लिपली जाते. म्हणजे काय असते, जी वीट पक्की असते तिला आपण विभागतो तिनं मध्ये पाईप करतो, म्हणजे तिची मजबूती ढासळतो. आणि स्लॅबमधून सुद्धा आपण पाईप टाकतो ना, त्यावेळी जिथे तर पाईप टाकले ना तिथे सिमेंट नीट बसत नाही मित्रांनो. तुम्ही नक्की बघा, ज्यावेळी तुमचा स्लॅब होऊन जेव्हा तिथं वरती पाणी साठवलं जातं ना, त्यावेळी जिथे तर पाईप गेले असते ना तिथून ते टिपकत असतं का, तर त्या ठिकाणी सिमेंट बसत नाही. खूप घातक वायरिंग प्रकार आहे या कन्सिलचा. तुम्ही शक्यतो पाईप फिटिंग किंवा पट्टी फिटिंगच्याच आग्रही करा. आता जी नवीन सिस्टीम निघाली, वरून दिसताना चांगलं दिसतंय पण खूप खराब आहे ती. त्यापासून सावध राहा, एवढं मला सांगायचे. धन्यवाद.